नमस्ते. मी तानाजी साठे, सह्याद्री न्यूज मीडियाचा मुख्य संपादक. आज DS न्यूज मीडियाच्या माध्यमातून एक बोलण्याचं मला सौभाग्य प्राप्त होत आहे. आणि या ठिकाणी या स्टुडिओमध्ये जे आलेलो आहे, या स्टुडिओमध्ये येण्याचं कारण असं आहे की आम्ही स्वतः गिरजणी गावचं रहिवासी आहोत. आणि या गिरजणी गावामध्ये जवळजवळ 2 महिन्यापासून पिण्याचं पाणी सोडण्यात आलेलं नाहीये. याबाबत आम्ही गिरजणी ग्रामपंचायत प्रशासनाला विचारपूस केली असता त्यांचं एक असं मत आहे की गिरजणी गावामध्ये गिरजणी गावाच्या नागरिकांना पाणी पिण्यासाठी विहीरच नाहीये. आणि एक महत्वाचं बाब अशी नोंद करण्यासारखी आहे की या गिरजणी ग्रामपंचायतच्या हद्दीमध्ये शेजारी ज्या ग्रामपंचायत आनंदनगर आहे, बागेची वाडी आहे, या दोन्ही गावाला गिरजणी मधून या विहिरीतून पाणी 24 तास त्या ठिकाणी पाणी पुरवठा पिण्यासाठी होतो आहे. एक नागरिकांच्या माध्यमातून असा प्रश्न निर्माण होतो आहे की गिरजणीमधून जर शेजारच्या दोन्ही ग्रामपंचायतींना पाणी पिण्याचं जर 24 तास पाणी पुरवठा होत असेल, तर गिरजनी नागरिकांना जर पाणी पिण्याचं मिळत नसेल तर हा काय गैरप्रकार आहे, याची चौकशी झाली पाहिजे आहे. आणि दुसरा एक विषय असा आहे, या प्रशासनाला या प्रश्न विचारला असताना या प्रशासनातील एक सरपंच म्हणा की ह्या गिरजनी ग्रामपंचायतीचे जे मेंबर आहेत, त्या लोकांचं असं मत आहे की तुम्हाला काय कारवाई करायची आहे ती करा. गिरजणी गावाच्या नागरिकांना पाणी पिण्यासाठी विहीर पण नाहीये आणि त्या विहिरीमध्ये पाणी पण नाहीये. तर एक असा एक सल्ला प्रशासनाला आम्हाला द्यावा वाटतो आहे. या 2 दिवसामध्ये जर गिरजणीच्या नागरिकांना पिण्याचं पाणी जर सोडलं नाही, तर या 2 दिवसाच्या नंतर ह्या गिरजणीतील जे नागरिक आहेत, विशेष म्हणजे हे गिरजणी गाव हे प्रामुख्याने शेतकरी आणि शेतमजूर आहेत. आणि ह्यांना 2-2 महिने जर पाणी पिण्याचं मिळत नसेल आणि शेजारी ग्रामपंचायतच्या दोन्ही ग्रामपंचायतना 24 तास पाण्याचा पुरवठा जर होत असेल, तर हे गिरजणीच्या लोकांना तोंड दाबून पाठीत भुक्याचा मार दिल्याचं स्पष्टच होत आहे. तर प्रशासनाला माझी विनंती आहे की जर तुम्हाला आंदोलनाला सामोरे जर जायचं नसेल, तर प्लीज कृपया करून माझी विनंती आहे की तुम्ही गिरजणीच्या नागरिकांसाठी पिण्याच्या पाण्याची सोय 2 दिवसात जर नाही केली, तर पुढे अवघड होणार आहे. या ठिकाणी प्रशासन कारवाई जरी करावी लागली तर आम्ही त्यात मागे पुढे बघणार नाही. आणि दुसरा एक मुद्दा असा आहे की गिरजणीच्या ग्रामपंचायतच्या गटारी आहेत ते वर्ष त्या साफ केल्या जात आहेत, पण महिन्याच्या महिन्यात त्याची बिलं काढून खाली जात आहेत. ह्याचाही खूप मोठा गैरप्रकार आहे, याची चौकशी झाली पाहिजे आहे. आणि मला एवढं सांगायचं आहे की गिरजणीमध्ये जे महिला आहेत, पुरुष आहेत, मुलं आहेत, येथील शेतकऱ्याच्या शेतामध्ये डिग्री 44° मध्ये दिवसभर काबाड कष्ट गुरावानी करतात आणि रात्रभर 1-1, 1.5 किलोमीटरवरून पाणी आणून पिण्यासाठी ते रात्रभर पाणी होतं. याच्यामध्ये एखाद्या कोणाला मृत्यू झाला किंवा कोणत्या प्रकारची दुखापत झाली तर याला प्रशासन आणि ग्रामपंचायत जबाबदार असणार आहे. एवढंच. धन्यवाद.